आता 4 जानेवारी 2026 रोजी पेपर झालाय गट ब चा. सगळे विद्यार्थी जवळपास पॅनिक झालेले आहेत की सर पेपरच वेळेमध्ये कव्हर झाला नाही, पेपर टफ होता यावेळेस, खूप लेंदी पेपर होता, मॅथ रिझनिंग मला कव्हर झालेलं नाही, मागच्या वेळेस मला एवढी आली, आता आता काय होईल सर एवढं म्हणजे. आणि मी डिस्टर्ब पण होतो, म्हणजे सगळेच डिस्टर्ब होते खरं तर. ओके, त्यावर आता न बोललेले बरं. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आता 11 जानेवारी 2026 ला तुमचा गट क चा पेपर आहे. त्याच्यासाठी आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा की लगेच सर मला या प्रायव्हेट नुसार एवढे येत आहेत, मी हे बघितलं ते बघितलं, ते आता चर्चा करू नका प्लीज. तुमची अँसर की आली तरी मी म्हणेल की 11 जानेवारीपर्यंत काही बघू नका. 11 जानेवारीचा पेपर द्या, त्यानंतर हे करा. पण तुम्हाला हे कळालं असेल की आता इथून पुढे डीप अभ्यास असणं गरजेचं आहे. मी जे वर्गामध्ये शिकवायचो तुम्हाला सांगायचो की हे डीप केलं पाहिजे आणि मॅक्झिमम रिव्हिजन आणि खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं आणि प्रश्नांना समजून घेणं. आपण जे 3 टेस्ट काढलेत अगदी डीप. बरेच विद्यार्थी म्हणत होते सर एवढा हार्ड पेपर काढण्याची काय गरज आहे, आणि तुमचा पेपर अगदी वेळेत कव्हर होत नाही आणि खूप मार्क कमी येतात. पण आता कळालं असेल बाळा की पेपर मी का काढला होता तसा. ओके, म्हणून लक्षात घ्या की जे काही मी घेतोय जे करतोय खरंच सांगतोय मी विद्यार्थी मित्रांनो, अरे 1-2 दिवसाचं नाही, मागच्या 10 ते 15 वर्षाचं हे करे मेंदू अभ्यास केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं घेतो. म्हणून आता सध्या 11 जानेवारी 2026 पर्यंत गट क चा अभ्यास करा. त्यानंतर पुढची प्लॅनिंग जी आहे ती लवकरच मी तुम्हाला घेऊन येईल.